नमस्कार, इराज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे भेंडीची सुक्की भाजी, जी बनवायला पण सोपी आहे व भेंडी न खाणारे पण खातील अशी ही भाजी एकदम मस्त बनते. चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. भेंडीची सुक्की भाजी बनवण्यासाठी मी इथं भेंडी घेतले. या भेंडीला आपले पुढचे आणि मागचे काट काढून घ्यायचे त्या भेंडीचे. हे बघा अशा पद्धतीने अशी लांब भेंडी घेतली मी. याला स्वच्छ धुवून घेतलंय. आता याला असं मधातून चिरून घ्यायचं आणि असे याला असं पातळ पातळ चिरून घ्यायचं. बघा मी कसं चिरून घेतेय. एकदम पातळ, कारण तर आपल्याला भेंडी फ्राय करते वेळेस जास्त वेळ नाही लागला पाहिजे आणि पातळ केल्यामुळे काय होतं की भेंडी लवकर फ्राय पण होते आणि म्हणजे असं एकदम लवकर शिजते पण. बघा मी सर्वच भेंडी अशी पातळ कट करून घेतली. आता ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला एकदम साधं सोपं असं वाटण तयार करायचंय. ते वाटण तयार करण्यासाठी मी इथे घेतले काही हिरव्या मिरच्या. ह्या तिखट हिरव्या मिरच्या आहेत. तुमच्या घरी जर तिखट कमी वापरत असेल तर तुम्ही कमी हिरव्या मिरच्या वापरल्या तरी चालतील. त्यासोबतच काही लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चम्मच जिरे टाकले मी आणि चवीनुसार मीठ टाकायचंय आपल्याला त्यामध्ये आणि याला चांगलं वाटून घ्यायचंय. बघा एकदम ठेचा किती मस्त झालाय याचा. हे वाटण छान झाले हिरव्या मिरचीचं. ह्या हिरव्या मिरचीमध्ये तुम्ही जर दही टाकून खाल्लं ना तरी सुद्धा खूप छान लागते ह्या हिरवी मिरचीमध्ये. हेच वाटण वापरून आपण भेंडीची सुक्की भाजी बनवणार आहे. इकडे गॅसवरती एक पॅन घेतलाय मी. पॅन मध्ये आपण चिरून घेतलेली भेंडी टाकून घेऊया. आता यावरती आपण तेल टाकून घेऊया. तेल टाकल्यानंतर उलटण्याने आपल्याला सतत फिरवत या भेंडीला मीडियम गॅसवरती चांगलं फ्राय करून घ्यायचे. कंटिन्यू फिरवत राहायचं, नाहीतर काय होतं भेंडी करपते. मग भेंडी करपली ना भाजी कडवट लागते. त्यामुळं भेंडी करपू द्यायची नाहीये आपल्याला. फक्त थोडीशी लालसर होऊ द्यायची. काही मध्ये लालसर आणि काही हिरवी अशी ठेवायची भेंडी. बघा कशी आहे भेंडी, बऱ्यापैकी फ्राय झालीये. आता काय करू, असं एकदम गोल हे करून घेऊ आणि सेंटर मध्ये आपण जे आत हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून घेतलं होतं ते टाकून घेऊया सेंटर मध्ये आणि याला चांगलं परतून घेऊया आणि सर्व भेंडीमध्ये असंच मिक्स करून घेऊया. बघा आता याला चांगलं परतून घेतल्यानंतर हे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये टाकून घेऊया 2 चम्मच शेंगदाण्याचं कूट. शेंगदाणे भाजून मी त्याला मिक्सर मध्ये काढून घेतलं होतं ते टाकून घेऊया यामध्ये आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया. बघा किती छान झाली भाजी. याच्यामध्ये बाकी जास्त काही टाकण्याची गरज नाही. आपण मीठ पण हिरव्या मिरच्या वाटते वेळेस टाकले, त्यामुळे तुम्ही मीठ टाकते वेळेस पण थोडंसं टेस्ट बघून टाकावी. मी हिरव्या मिरचीमध्येच मीठ बरोबर टाकलं होतं, त्यामुळे मला आता मीठ टाकण्याची गरज नाही. त्यामुळे मी मीठ टाकलं नाही. बघा आता भाजी एकदम तयार झाली आहे आपली. किती मस्त झाली आहे बघा. आता इकडे एका बाउलमध्ये काढून घेऊया भाजी. मी काढतीये तर तुम्ही बघा थोडी तरी अशी चिकट, थोडी पण भाजी चिकट नाहीये आणि कशी अशी सुकी सुकी भाजी झाली आहे बघा. तुम्ही खाते वेळेस तुम्हाला भेंडीची भाजी वाटणार पण नाही, इतकी छान लागेल ही भाजी. तुमच्या घरातील लहान मुलं व मोठे न खाणारे सुद्धा ही भेंडीची भाजी खातील आवडीने. यासोबत ज्वारीची भाकरी खूपच मस्त लागते. ज्वारीच्या भाकरीला थोडंसं कडक भाजून घ्यायचं आणि यासोबत खायचं. खूपच छान लागते. बघा कशी आहे भाजी, एकदम मस्त ना. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.